यांच्या आशीर्वादाने पाचोरा शिवसेनेच्या वतीने एक नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील आणि 28 नगरसेवक यांचे सर्वांचे उमेदवारी अर्ज पाचोरा नगरपालिकेमध्ये आपण आज अतिशय उत्साहामध्ये दाखल केलेले आहेत। मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या पाचोरा शहरवासियांचे, पाचोरातील तमाम शिवसैनिक माता भगिनी, बांधवांचे, मतदार राजांचे मनापासून आभार मानेल, त्यांना सगळ्यांना धन्यवाद देईल। लोकांना असं वाटत होतं की हा एकटा आहे आणि हे सगळे एकत्रित आलेले आहेत। मला असं वाटतं की या पाचोरा शहरातल्या जनतेने तेच हेरलं की हे सगळेजण एकत्रित येऊन किशोरप्पाला कुठेतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न करताय। परंतु आज मला वाटतं पाचोरा शहराने, या मतदार राजाने हे सिद्ध करून दिलं, स्वामी समर्थांसारखं त्यांनी माझ्या पाठीशी, किशोरप्पा तू भिवू नको, आम्ही सगळी जनता तुझ्या पाठीशी आहेत, हे सिद्ध करून देण्याचं काम आजच्या या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी केलं। तमाम जनतेने प्रचंड उत्साहामध्ये हार फुलांनी आमच्या सगळ्या उमेदवारांचं, माझं, शिवसैनिकांचं स्वागत केलं आणि प्रचंड उत्साह त्यांच्या मनावर, त्यांच्या चेहऱ्यावर मला या ठिकाणी पाहायला मिळत होता। त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आज जे चित्र मला दिसलं ते निश्चितपणे एक नगराध्यक्ष आणि 28च्या 28 उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील, अशा पद्धतीचं चित्र आज या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं। त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही, ऑलरेडी 11 महिन्यापूर्वी जेव्हा मी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला, हे किशोरप्पा मी काय केलं नाही हे सांगण्याची हिंमत आणि ताकद ठेवतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या पाचोरा शहराची पाणीपुरवठा योजना ही 2007मध्ये मंजूर झाली आणि 2007मध्ये ज्यावेळेस मंजूर झाली त्यावेळेस या पाचोरा शहराची जी लोकसंख्या होती ती मला वाटतं 30-35 हजार लोकसंख्या होती। ही 2007मध्ये मंजूर झालेली योजना मी जेव्हा पहिल्या टर्मला आमदार झालो त्यावेळेस खऱ्या अर्थाने 2017मध्ये तब्बल 10 वर्षांनी तिला कार्यान्वित केली। परंतु त्यावेळेचं पॉप्युलेशन 2007चं पॉप्युलेशन 2017मध्ये त्या पाईपलाईनचं काम चालू झालं, आज 2025 आहे। मधल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने या शहराचा विकास झाला, या शहराची वाढ निर्माण झाली, तर आत्ताचं पॉप्युलेशन 1 लाख 1.25 लाखाच्या घरात या पाचोरा शहराचं पॉप्युलेशन आहे। तेव्हा पॉप्युलेशन 25,000 होतं, आज मतदान 60,000 आहे। एवढा मोठा फरक या मागच्या 10 वर्षामध्ये या पाचोरा शहरामध्ये पडला आणि म्हणून हे सगळं हेरून आपण आता तब्बल 60 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली। तिची टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, फिल्ट्रेशन प्लॅनचं काम चालू झालं आणि त्याच केटीवेअरमधून ज्या छोट्या व्याजची मोठी पाईपलाईन होती ती मोठी पाईपलाईन करण्याचं काम आता त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे।